मॅनिफेस्टेशन. आपण व्हिज्युअलाइज करतो, आपण स्वप्न बघतो, परंतु आपल्याला कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये असं वाटतं की मी फेल होईल. अर्जुन यांनी देखील हीच गोष्ट श्रीकृष्ण यांना विचारली होती. मला माहीत आहे ही गोष्ट वाईट आहे, तरी देखील मी तीच गोष्ट का बरं करतो. जर आपण निगेटिव्ह विचार करत असू तर आपण कितीही मॅनिफेस्ट केलं किंवा कितीही व्हिज्युअलाइज केलं तरीही मॅनिफेस्टेशन आपल्या फेवरमध्ये काम करत नाही. अध्याय 3 श्लोक 37 द रिअल एनिमी. यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही नाही तर तुमच्या आतमध्ये लपलेलं डिझायर ते तुम्हाला कन्फ्यूज करतं. पुढे अध्याय 3 श्लोक 39-41 द फाईट बॅक. यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला कन्फ्यूज आपली बुद्धी करते. एक्झाम्पल, आपलं कॉन्शियस माइंड हे विचार करतं की मी माझी ड्रीम लाईफ मॅनिफेस्ट करतो आणि सबकॉन्शियस माइंड हे म्हणतं की ही ड्रीम लाईफ तुझ्यासाठी नाही आणि याचमुळे आपण जे विचार करतो ते होत नाही. पुढे अध्याय 3 श्लोक 42 आणि 43 यू आर स्ट्रॉंगर दॅन युअर सेन्सेस. यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की सेन्सेसच्या वर आहे तुमचं मन, मनाच्या वर तुमची बुद्धी, बुद्धीच्या वर तुम्ही म्हणजेच तुमची आत्मा. मॅनिफेस्टेशन हे तेव्हा काम करतं जेव्हा तुमची बुद्धी, तुमचं मन आणि तुमची आत्मा अलाईन असेल, म्हणजे स्थिरतेने काम करत असेल. श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही तुमच्या ओव्हर थिंकिंग आणि सेल्फ डाऊटमधून ओव्हरकम केलं पाहिजे. सर्वात पहिलं तुमचं मन जिंका, म्हणजे सर्व गोष्टी इझी होऊन जातील.